या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत मानवी बॉम्ब स्फोट करण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज आलेला आहे। ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क आहे। 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून स्फोटानंतर मुंबई शहर हादरेल असे मेसेजेस या ठिकाणी आलेले आहेत। लष्कर ए जिहादी नावाच्या संघटनेचा धमकी उल्लेखही करण्यात आलेला आहे। 14 पाकिस्तानी आतंकवादी घुसल्याचा देखील दावा करण्यात येतोय। 400 किलो आयडीएक्सच्या स्फोटामुळे 1 कोटी लोक मारले जातील असा दावा मेसेजमध्ये करण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, अतिशय महत्त्वाची बातमी, उद्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे। अनंत चतुर्दशीचा दिवस आहे। मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका निघतील, त्याच वेळी धास्ती भरवणारी ही बातमी आहे। नक्कीच लागवी, उद्या मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे अनंत चतुर्दशी। त्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण मुंबई जी आहे ती रस्त्यावर उतरते। अनंत चतुर्दशी गणपतीच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होते आणि अशातच वाहतूक पोलिसांना हा मेसेज आलेला आहे। त्याच्यामुळे काहीशी घाबरण्यासारखा प्रकार नक्कीच आहे, कारण या मेसेज मधून थेट उल्लेख करण्यात आलेला आहे का लष्कर ए जिहादी नावाच्या संघटनेने हा मेसेज वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवर पाठवला आणि 14 पाकिस्तानी आतंकवादी घुसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। आणि यामध्ये 400 किलो आरडीएक्सच्या स्फोटाने कमीत कमी 1 कोटी लोक आम्ही उडवून देऊ, त्यांची हत्या करू, अशा प्रकारचा हा घाबरवणारा मेसेज वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेला। आता व्हॉट्सअप मेसेज नेमका आला कुठून, याचे सोर्सेस काय आहे, याबाबत जी मुंबई पोलिसांची टेक्निकल टीम आहे ती कामाला लागलेली आहे। या सगळ्या संदर्भात आता चौकशा सुरू झालेल्या आहेत, त्यासोबत तपासण्या सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस कामाला लागले। अगदी या सगळ्यावर, विसर्जन मिरवणुकीवर आता AI ची सुद्धा नजर असणार असल्याचं देखील कळतंय। उमेश, AI तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील, काय खबरदारी आहे? अधिकचा बंदोबस्त वाढवला जाईल का? नक्कीच, कारण आज मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये अनंत चतुर्दशी दिवशी नेमक्या काय काय सुरक्षा संदर्भातल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या काळजी घेण्यात आलेल्या आहेत याबाबत सविस्तर मुंबई पोलिसांकडून सांगितलं जाईल। मात्र यासोबतच जे मुंबईतले सीसीटीव्ही लावलेले आहेत त्यावरची करडी नजर आणि अजूनही काही जादाचे सीसीटीव्ही लावण्याचं काम जे आहे ते मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। यासोबतच AIच्या माध्यमातून देखील जे आहे ते या सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवण्याचं काम मुंबई पोलीस करेल आणि एकूणच असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडण्याच्या आधी तो रोखण्यात यावा यासाठी मुंबई पोलीस सतर्क आहे। अगदी उमेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। वाहतूक पोलिसांच्या फोनवर धमकीचा मेसेज आलेला आहे। त्यामुळे उद्या वावरत असताना मुंबईकरांनी सुद्धा सतर्क राहणं नितांत गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।